संघाने नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने हजारो संख्येने लोक पोहोचतात आणि आज इथे CIT न्यूजच्या वतीने इथे सुद्धा साथ सुद्धा त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहे. हे आपण त्यांनी दिलेलं आहे. काय चांगलं ठरवलं सर आपलं पाहिजे सर? मी राजेंद्र साठे, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न असलेल्या आशा व गटपत कर्मचारी युनियनचे मी अध्यक्ष आहे. आज 25 डिसेंबर आजच्याच दिवशी 1927 रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. मनुस्मृतीचे दहन करण्याच्या मागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश हा होता की आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समक्ष आणि जिथे संविधानाची प्रत आहे त्याच्या समोर आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. महत्त्वाचा विषय हा होता की जो मनुस्मृती जी होती, मनुस्मृतीमध्ये माणसाला माणुसकीने जगण्याचा अधिकार नव्हता. जो मागासवर्गीय समाजाचा जो व्यक्ती होता त्या मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीला शिक्षणाचा, रोजगाराचा अधिकार नव्हता. त्यांना ब्राह्मणाच्या घरचे मेलेले गुरं घेऊन जाणे आणि त्या गुराच्या खाणं करून ते खाणे आणि साफसफाई करणे, तो थुंकू शकत नव्हते, रस्त्याने चालू शकत नव्हते, गावामध्ये लोकांसोबत राहू शकत नव्हते. त्यांचं बिराड एक वेगळ्या जागी राहत होतं कारण ते मागासवर्गीय होते. त्यामुळे महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तो जो एक काळ होता, मनुस्मृतीच्या आधारे कामकाज चालत होतं, तर त्या काळामध्ये महिलांना स्तन ढकण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे महिलांना लग्न झाल्यानंतर पहिला दिवस हा त्या ब्राह्मणाच्या घरी त्यांना राहावं लागे आणि त्याच्या घर कोणी विरोध केला तर ब्राह्मणाचं घर एक असायचं, परंतु आमच्यामधलेच काही लोक होते ते लाथ्या काठ्यांनी त्या परिवारावर हल्ला करायचे, त्यांना मारून टाकायचे. परंतु पोलीस यंत्रणा कोणतेही दखल घेत नव्हती, कोणतेही FIR दर्ज करत नव्हती, कोणावर कोणती कारवाई करत नव्हती. ही जी त्या देशातली परिस्थिती आहे. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुलेच्या मदतीने महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला, महिलांना शिकवण्याची सुरुवात केली. तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना समाजातून बाहेर काढण्यात आलं, सावित्रीबाई फुलेवर शेण फेकण्यात आलं. यासारखी परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे, या संविधानाच्या फलकाच्या समोर आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. ते संविधान म्हणजे यामध्ये जाती धर्माचा कुठे उल्लेख नाही आहे, यामध्ये महिला पुरुषाचा कुठेही उल्लेख नाही आहे. यामध्ये एक पुरुष असो किंवा महिला असो, प्रत्येकाला जगण्याचा हा अधिकार आहे, प्रत्येकाला रोजगाराचा अधिकार आहे, सर्वांना कामधंदा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे समानतेचा अधिकार या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे. आज तुम्हाला माहीत असेल, जाती धर्माच्या नावाने राजनीती केल्या जात आहे. जाती धर्माच्या नावाने देशातील नागरिकांना वाटण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आणि नागरिकांना वाटून जाती धर्माच्या नावावर दंगे घडवून आपली सत्ता कशी अबाधित राहील हे प्रयत्न यामध्ये केले जात आहे. परत आम्हाला एक आवाज ऐकू येतं, आम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. अरे हिंदू म्हणजे कोण? हिंदू ही धर्म आहेच नाही, हिंदू हा धर्म आहेच नाही. त्या काळामध्ये काय असायचे? त्या काळामध्ये मागासवर्गीयांचे नाव हे पूर्ण नसायचे. ब्राह्मणा व्यतिरिक्त अगर त्याचे नाव श्यामराव असेल तर त्याला श्याम्या म्हणायचं. जात कोणती असेल, अगर तेली असेल, कुंदी असेल, माळी असेल, माळ असेल तर श्याम्या मार, श्याम्या कुंदी, श्याम्या तेली अशा पद्धतीचा उल्लेख त्यांना ठेवावा लागत होता. शाळेमध्ये सुद्धा त्या पुरुषांना, महिलांना तर अधिकार नव्हता. म्हणजे त्यांना एक खालच्या स्तराच्या शब्द रचनेनं त्याला आवाज द्यायचा. तर ही परिस्थिती त्या काळामध्ये होती आणि याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोहित काढला. आज महिला वैमानिक आहेत, महिला शास्त्रज्ञ आहेत, महिला शिक्षिका आहेत, महिला विमान चालवतात, रेल्वे चालवतात. विविध क्षेत्रामध्ये महिलांचं मोठं योगदान आहे. तो महिलांना पूर्ण अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आहे. या भारतीय संविधानातून मिळवून दिलेला आहे. आणि हे हिंदू
हिंदू राष्ट्र या नावाला आम्ही इन्कार करतो. आम्हाला हिंदू राष्ट्र नको, आम्हाला बौद्ध राष्ट्र नको, आम्हाला मुस्लिम राष्ट्र नको, आम्हाला शीख राष्ट्र नको. आम्हाला फक्त एकात्मता हवी आहे, समता हवी आहे, जी बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. तर एवढंच आम्हाला म्हणणं आहे की म्हणून आम्ही या मनुस्मृतीला नाकारतो आणि भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आहे, ज्याची 26 जानेवारी 1951 रोजीपासून ज्याची 50 पासून अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. इन्कलाब जिंदाबाद. जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम. हे होते जे चॅनलची साहेब आणि त्यांनी आज मनुस्मृती दिनाच्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून एक अभिवादन केलेलं आहे आणि थेट आपल्या चॅनलची वार्ता केली त्यांनी. आणि आज मनुस्मृती धरणाचा काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण त्यांनी सांगितलं आहे.